नमस्कार मंडळी. कालचा दिवस एकदम धकाधकीचा होता. काल दिवसभर मी सह्याद्री वृत्तवाहिनीवर होतो आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालांचं विश्लेषण करत होतो. सातत्याने येणारे निकाल, त्यांचा करावा लागणारा अभ्यास आणि ते मांडणं हे सगळं होत होतं. आणि त्यामुळे थकलो होतो. रात्री जेव्हा घरी आलो त्यावेळेस विरंगुळा म्हणून युट्यूबवर छावा चित्रपटातले काही प्रसंग बघत होतो, दृश्य बघत होतो. आणि माझ्या नजरेत आला कवी कलशाचा तो प्रसंग, ते दृश्य, ज्यात कवी कलशाला औरंगजेबाची माणसं घेऊन जात आहेत आणि कवी कलश जोरात ओरडतोय, महाराज हम नमक है. हा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि माझं मन एकदम भूतकाळात गेलं. मला कवी कलश याच्या चेहऱ्यावर राज ठाकरे यांचा चेहरा दिसायला लागला. कारण दिवसभरातलं महानगरपालिकेचं विश्लेषण आणि त्यातही अनेकांचं लक्ष हे मनसेची कामगिरी कशी होते यावर होतं. या निवडणुकीत मनसेला नेमकं काय मिळालं हा मुद्दा होता मित्रांनो. कारण मनसेबद्दल बरीच लोक बोलत होती. मराठीचा मुद्दा पुढे करून राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्या सोबत हात मिळवणी करण्यासाठी. आणि केवळ मराठीच्या मुद्द्यावरच त्यांनी अनेक गोष्टींकडे वाटाघाटी दरम्यान दुर्लक्ष केलं. त्यातली पहिली गोष्ट होती ती म्हणजे जागा कुठल्या आपल्याला, म्हणजे राज ठाकरे यांना आणि कुठल्या उद्धव ठाकरे यांना. मध्य मुंबई, ज्याला गिरणगाव असंही म्हणतात, मध्य मुंबई हा शिवसेनेचा, म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला. या मध्य मुंबईने नेहमीच बाळासाहेबांच्या शिवसेनेला हात दिलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना फुटली, उवाटा सेना मनसे वेगळी झाली, शिंदेची शिवसेना वेगळी झाली. पण त्यांचा वोटर बेस हा मध्य मुंबईच राहिला. तो काही पुढे सरकला नाही मित्रांनो, तो मध्य मुंबईच राहिला. आणि वाटाघाटी दरम्यान जर महत्वाचं काम उद्धव ठाकरे यांनी कुठलं केलं असेल तर त्यांनी मध्य मुंबईत सगळ्यात जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. राज ठाकरे यांना हे कळत नव्हतं का की आपला वोटर बेस जातोय. पण राज ठाकरे काही बोलले नाहीत. का बोलले नाहीत? हम नमक है. त्या जागा उद्धव ठाकरे यांच्या ताटात वाढताना राज ठाकरे मात्र नमक झाले, मीठ झालं. आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या जेवणाची रंगत वाढवली, चव वाढवली. मनसेचे कार्यकर्ते ओरडून सांगत होते, संतोष दुरी असतील, मारुती दळवी असतील, की ह्या आपल्या आहेत जागा, तिथे आम्ही कष्ट केलेत, गेली 10-15 वर्ष कष्ट करतोय, त्या तुम्ही दिल्यात. पण राज ठाकरे मात्र नमकच झाले. त्याच्या पुढे राज ठाकरे जाऊच शकले नाही. हेच राज ठाकरे ज्या वेळेस युतीची सभा शिवाजी पार्कवर झाली त्यावेळेस नमक बनून विरोधकांच्या जखमांवर चोळले गेले. राज ठाकरे यांनी अदानींचा मुद्दा काढला, त्याचं प्रेझेंटेशन केलं, विरोधकांच्या जखमांवर ते चोळले गेले आणि विरोधकांना दुःख दिलं, वेदना दिल्या, इतक्या की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. फडणवीस यांनी जर आपल्या सभांमध्ये कोणाला स्पष्टीकरण, कोणाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं असेल तर ते राज ठाकरे होते मित्रांनो. कारण राज ठाकरे नमक बनून जखमांवर चोळले जात होते. पण त्या नमकचं अस्तित्व काय? नमक ज्यावेळेस जेवणात पडतं किंवा ज्यावेळेस जखमांवर चोळलं जातं तेव्हा ते
आपलं अस्तित्व विसरतं. राज ठाकरेंच्या बाबतीत काय झालं? मनसेला 6 जागा मिळाल्या मित्रांनो, फक्त 6 जागा. 54 ते 56 जागा लढवून 6 जागा. इथे मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जीवनाची रंगत वाढवली आणि उद्धव ठाकरे 65-66च्या वरती गेले. राज ठाकरे नमक झाले. हाच प्रसंग नाहीये मित्रांनो, हाच प्रसंग नाहीये. इंडिया आघाडीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्या अगोदर भाजपला दिला होता. मोदींची प्रशंसा करायचे, त्यावेळेसही राज ठाकरे नमक होते. नंतर इंडिया आघाडीला पाठिंबा दिला तेव्हाही राज ठाकरे नमक होते. विरोधकांच्या जखमांवर चोळले जात होते मित्रांनो, विरोधकांच्या जखमांवर चोळले जात होते. 2024 लोकसभा निवडणूक यावेळेस भाजपच्या वतीने विरोधकांच्या जखमांवर चोळण्याचं काम राज ठाकरे करत होते. राज ठाकरे करत होते आणि तेच राज ठाकरे कधी काळी त्यांचं स्वतःचं अस्तित्व होतं. कधी काळी 13 आमदार त्यांचे विधानसभा सभेत होते. ते राज ठाकरे नमक बनून राहिले. महाराज हम नमक है, हा डायलॉग मला मी जो काल बघितला, तिथे तुम्हाला सांगा, आज कवी कलशाच्या चेहऱ्यावर राज ठाकरेंचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.